पश्चिमेतील मेटलनगर परिसरात प्रभाग क्रमांक 7A व B मध्ये भाजपकडून आधी घोषित झालेले उमेदवार प्रवीण गायकवाड आणि मनीषा आढाव यांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाले होते। त्यामुळे या प्रभागात भाजपसमोर उमेदवारांच्या निवडीचे मोठे आव्हान निर्माण झाले होते। दरम्यान प्रभाग क्रमांक 7A मधून आता अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या रोहिणी देवदत्त सरवदे यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला असून पक्षाकडून त्यांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्यात आली। यामुळे मेटलनगरमध्ये भाजपला अधिकृत उमेदवार मिळाला आहे। भाजपमध्ये प्रवेश करताना रोहिणी सरवदे यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांना विजय मिळवून देण्यासाठी प्रभागातील कार्यकर्ते आणि नागरिक एकजुटीने काम करतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदवाराबद्दल उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीत मेटलनगर परिसरात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळू शकतात। वार्ड नंबर 7 मध्ये टेक्निकल याच्यामुळे आमचा फॉर्म रद्द झाला होता आमचा कॅन्डिडेटचा आणि रोहिणी देवदत्त सरवदे या अपक्ष उमेदवार त्या ठिकाणून 7 नंबर वार्डातून उभे आहेत। मग आम्ही भारतीय जनता पक्षाने त्यांना पुरस्कृत केलेलं आहे आणि आता त्यांचे जे चिन्ह आहे ते उद्या मिळेल आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पुरस्कृत केल्यामुळं त्या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी सगळी भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे। कारण की कॅन्डिडेट हा चांगला सुशिक्षित आणि एक चांगला कॅन्डिडेट त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं तिथं निवडून येणं कुठल्या गोष्टीला अडचण येणार नाही। भाजप पक्षाने आम्हाला पुरस्कृत करून आम्हाला ही उमेदवारी जाहीर केली आहे, त्याबद्दल खरंच मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि मी त्या वार्डामधून निवडून येईल माझी मिसेस आणि जनतेचं इमानी आणि इतबाराने काम करीन हीच ग्वाही देतो। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।